नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरे शुभ्र गव्हाच्या चिकाचे पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. हे पापड तळल्यानंतर अगदी कढई भरून फुलतात. हवा तेवढा पातळ हा पापड आपल्याला लाटता येतो. एक वेळा तयार केलेले हे पापड अगदी वर्ष ते 2 वर्ष तुम्ही खाऊ शकता. गव्हाच्या चिकाचे पापड तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो गहू घेतले होते. गहू 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर 3 दिवसासाठी गहू पाण्यामध्ये भिजत घातले. चौथ्या दिवशी भिजवलेले गहू 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित असे बारीक मिक्सरवर दळून घेतले. त्यानंतर गव्हाचा असा चीक तयार झाला. चिकावरचं पाणी काढून घेतलं आणि असा हा पांढरा शुभ्र घट्ट चीक इथे तयार आहे. या चिकामध्येच आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. मीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता हा चीक पापड तयार करण्यासाठी इथे रेडी आहे. चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी जाड बुडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. इथे तुम्ही एखादी जाड बुडाची कढई किंवा एखादं पितळी भांडंच वापरा, कारण भांडं जर छान जाड असेल तर चीक व्यवस्थित शिजवला जातो. पातळ बुडाचं जर भांडं असेल तर त्यामध्ये हा चीक व्यवस्थित शिजत नाही, तो करपतो आणि करपल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होतात आणि चवसुद्धा खराब होते. आता या कढईमध्ये अगदी थोडंसं साधारण 1 मोठा चमचा मी पाणी घातलं. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. इथे हा चीक शिजवण्यासाठी किंवा हलवण्यासाठी मी ठेचणीचा वापर करते आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथे वापरू शकता, चाटू किंवा मग अशी ठेचणी. आणि आता एका बाजूने एका हाताने आपल्याला चिकाची अगदी बारीक धार या पाण्यामध्ये सोडत जायची आहे आणि दुसऱ्या हाताने सारखी ही ठेचणी आपल्याला या चिकामध्ये अशी फिरवत जायची आहे. जर तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर घरातल्या एखाद्याची मदत तुम्ही घेऊ शकता. आता मी सवय आहे त्यामुळे एका हाताने ठेचणी फिरवते आहे आणि दुसऱ्या हाताने मी पूर्ण चीक या कढईमध्ये ओतलेला आहे. अजिबात हातची ठेचणी न सोडताना सारखी सतत या चिकामध्ये ही ठेचणी अशी आपल्याला फिरवत राहायची आहे. जसजशी या चिकाला उष्णता मिळेल तसतसा चिकाचा घट्ट गोळा होतो. अजिबात गाठ गुठळी होऊ न देताना आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. या प्रोसेसला आमच्याकडे लोंढा घालणे असंही म्हणतात. तर एक वेळा तयार केलेले हे पापड अगदी वर्ष ते 2 वर्ष छान टिकतात, कढई भरून फुलतात. आमच्याकडे या पापडांना खूप मान असतो. म्हणजे सणासुदीचं जेवण असेल, त्यानंतर पितृपक्षाचं जेवण असेल, लग्न समारंभामध्ये पाहुण्यांसाठीचा स्वयंपाक असेल, तेव्हा हे पापड आवर्जून तयार केले जातात. हे बघा तुम्ही इथे पाहू शकता. आता या चिकाचा असा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर किती प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड करत आहात त्यानुसार तुम्हाला वेळ इथे कमी जास्त लागू शकतो. मला 5 ते 10 मिनिटाचा वेळ इथे लागलेला होता. कढईमध्ये चीक घातल्यापासून बरोबर इथे 10 मिनिटाचा वेळ मला लागलेला होता. आता चीक पूर्णपणे असा घट्ट झालेला आहे, त्याचा गोळा झालेला आहे. कढईला लागलेला जो चीक आहे तो सुद्धा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आता इथे कमी ठेवायची. आणि आता हा चीक व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायचा आहे. चुरल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळी तयार होणार नाही. आता ज्या भांड्यामध्ये मी चीक काढलेला होता त्यामध्ये थोडा चीक होता म्हणून आणि पाण्याची गरज होती म्हणून यामध्ये साधारण 2 चमचे पाणी मी घातलेलं आहे. सुरुवातीला चिकामध्ये पाणी घालायचं नाही. चीक थोडासा असा घट्टच आपल्याला या कढईमध्ये सोडायचा आहे. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं 1 चमचा तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित चीक चुरून घेतलेला आहे. ठेचणीवर लागलेला सुद्धा चीक इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा चीक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही, अर्धवट असाच हा चीक आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये अजून थोडंसं पाणी मी घातलेलं आहे, अगदी थोडंसं. त्यानंतर व्यवस्थित हा चीक आपल्याला असा चुरून घ्यायचा आहे, म्हणजे हा एकजीव होईल. यामध्ये अजिबात गाठ गुठळी होणार नाही. हे बघा, साधारण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित हा चीक मी चुरून घेतला. अगदी मस्त असा हा सॉफ्ट गोळा झालेला आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जे भांडं किंवा कढई आहे ती गॅसवरून खाली उतरून सुद्धा हे काम करून घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा गॅसवर ही कढई ठेवून त्याला वाफ काढून घ्या. आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. व्यवस्थित चीक चुरला गेला, त्यावर झाकण ठेवलं. आता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडा पाण्याचा शिपका यावर द्यायचा. पाणी घातल्यामुळे या पाण्याची वाफ तयार होईल आणि या चिकाला व्यवस्थित अशी वाफ मिळते आणि चीक छान शिजला जातो. अगदी थोडंसं पाणी असं मी शिंपडलेलं आहे. झाकण ठेवलं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे. साधारण अर्धा मिनिट झालेला आहे आणि आता चिकाची जी बाजू आहे ती आपल्याला
पलटी करून घ्यायची आहे। अगदीच हा चीक काचासारखा चमकू लागेल, एकदमच ट्रान्सपरंट होईल एवढा आपल्याला हा चीक शिजवायचा नाही। आता मी याची बाजू बदलून घेतलेली आहे। पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, अगदी सॉफ्ट असा हा चिकाचा गोळा इथे तयार झालेला आहे। कुठेही यामध्ये गाठगुठळी झालेली नाही। आणि आता हा चीक झाला की नाही कसं ओळखायचं, तर हातामध्ये असा गोळा घेऊन पाहायचा, छान चुरून बघायचा, हाताला चीक चिटकत नाही आहे, त्यामध्ये कुठलीही गाठगुठळी झाली नाही, अगदी मस्त असा पेढ्यासारखा हा गोळा तयार होतोय, म्हणजे हा चीक इथे परफेक्ट शिजलेला आहे। गॅस बंद केला आणि कढईमधून हा शिजवून घेतलेला चीक मी एका परातामध्ये काढून घेतलेला आहे। आता परातामध्ये काढून घेतल्यानंतर 1-2 मिनिट वाफ जाऊ दिली आणि हाताने व्यवस्थित असा हा चीक आपल्याला मस्त चुरून घ्यायचा आहे। कणिक मळतो तशा पद्धतीनेच हा चीक मळून घ्यायचा आहे आणि याचा सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे। जर तुम्हाला कलरफुल पापड तयार करायचे असतील तर या स्टेजला या तयार चिकाच्या गोळ्याचे तुम्ही 2-3 भाग करून घ्या, त्यामध्ये हवे तसे कलर मिक्स करा आणि मग तुम्ही इथे कलरफुल पापड सुद्धा बनवू शकता। मी इथे कलरचा वापर न करताना पांढरे शुभ्र पापड तयार करते आहे फक्त। तर आता या तयार झालेल्या चिकाचे आपल्याला गोळे तयार करायचे आहे। साधारण सुपारीच्या आकाराचा इथे मी गोळा तयार करून घेतला। हाताने थोडासा असा प्रेस करायचा आहे आणि थोडासा चप्पट करायचा, म्हणजे हा गोळा व्यवस्थित वाफवला जातो, लवकर वाफवला जातो। अशा पद्धतीने सर्व चिकाचे इथे मी गोळे तयार करून घेतले। हे गोळे आता आपल्याला झाकून ठेवायचे आहे। यावर कापड तुम्ही टाकू शकता किंवा हे गोळे एखाद्या डब्यामध्ये, कुकरमध्ये जरी तुम्ही झाकून ठेवले तरी चालतील, म्हणजे ते कडक होणार नाही, त्यावर अशी एक बारीक खपली तयार होत नाही। आता हे तयार झालेले गोळे आपल्याला वाफवायचे आहे आणि पापड तयार करायचे आहे। त्यासाठी इथे कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलंय। कढईमध्ये स्टँड ठेवलेली आहे आणि या स्टँडवर अशी एक चाळण ठेवायची। एक कापड घेतलेला आहे, रुमाल घेतलेला आहे, कॉटनचा पांढरा रुमाल ओला करून पिळून घेतला आणि आता हा कापड या चाळणीवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि एका वेळेला यावर तुम्ही किती बायका आहे, तुम्हाला किती पापड पटापट लाटता येत आहे, त्या सोयीनुसार तुम्ही इथे गोळे कमी जास्त वाफवून घेऊ शकता। साधारण इथे 10 ते 11 गोळे मी ठेवलेले आहे। आता रुमालामध्ये व्यवस्थित असे हे झाकून घ्यायचे, यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे गोळे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे। कढईची वाफ जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला ठेवलेले गोळे वाफवण्यासाठी थोडा वेळ लागतो, नंतर पुढचे गोळे व्यवस्थित वाफवले जातात। हे बघा, आता हे गोळे तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित वाफवले गेलेले आहे। गोळे वाफवल्यानंतर यावर छान अशी चकाकी येते, रंग पूर्णपणे चेंज होतो। हे बघा, आता तुम्हाला इथे कच्चा गोळा सुद्धा मी दाखवते आहे, तुम्ही फरक बघू शकता। जो कच्चा गोळा आहे त्याचा रंग आणि जो शिजवलेला गोळा आहे त्याचा रंग तुम्ही बघा पूर्णपणे चेंज होतो, त्यावर छान अशी ग्लेज येते, चकाकी येते। व्यवस्थित गोळे वाफवले गेलेले आहे। आता हे वाफवलेले गोळे एका भांड्यात मी काढून घेतले, पुढचे गोळे वाफवण्यासाठी ठेवलेले आहे। गोळे वाफवलेले ज्या भांड्यात तुम्ही ठेवलेले आहेत त्यावर सुद्धा झाकण ठेवा, म्हणजे गोळे गार होणार नाही। हे गोळे गरम असतात तेव्हा अगदी पटापट हे पापड लाटले जातात। आणि आता इथे एक स्टीलचं परात मी घेतलेलं आहे, टेप लावून तयार केलेलं असं हे लाटणं मी इथे घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे। जर तुम्हाला ही पद्धत कठीण वाटत असेल तर तुम्ही इथे प्रेस यंत्राचा वापर करून सुद्धा हे पापड तयार करू शकता किंवा मग प्लास्टिक पॉलिथिनचा वापर करून त्यावर हे पापड लाटून तयार करून घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार। तर अशा पद्धतीने हवा तेवढा हा पापड तुम्ही पातळ लाटू शकता। जेवढा हा पापड पातळ तेवढा हा व्यवस्थित फुलतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो। हे बघा, पापड लाटून झालेला आहे। आता हा पापड आपल्याला ताटावरून काढून घ्यायचा आहे। कळा थोड्या अशा कोरून काढून घ्यायच्या आणि अगदी मग हा पापड सरसर निघतो। घरामध्ये तुम्ही पापड लाटण्यासाठी किती बायका आहे, किती लेडीज आहेत तुमच्या मदतीला, त्यानुसार इथे गोळे तुम्ही कमी जास्त वाफवून घ्या, कारण हे गोळे जर गार झाले तर मग पापड लाटणं थोडं अवघड होतं। आता अशा पद्धतीने सर्व पापड मी इथे लाटून घेणार आहे। तर हे पापड तयार करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। जो चीक आहे तो छान तयार करून घ्यायचा, त्यानंतर कढईमध्ये सोडल्यानंतर अगदी त्याचा गोळा तयार होईपर्यंत त्यामध्ये ठेचणी सारखी फिरवत राहायची, त्यामध्ये अजिबात गाठगुठळी होऊ द्यायची नाही। त्यानंतर तयार झालेले जे गोळे आहेत ते व्यवस्थित झाकून ठेवायचे, म्हणजे ते कडक होणार नाही। गोळे वाफवत असताना सुद्धा व्यवस्थित ते छान ट्रान्सपरंट होईपर्यंत, त्यावर ग्लेज येईपर्यंत, चकाकी येईपर्यंत आपल्याला पूर्ण वाफवून घ्यायचे आहे।
अर्धवट कच्च्या गोळ्याचे सुद्धा पापड व्यवस्थित लाटले जातात, ते चिरत नाही, फाटत नाही. मात्र तळल्यानंतर ते हवे तसे फुलत नाही, म्हणून गोळे व्यवस्थित वाफवून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असे हे पापड तयार होत आहे. अगदी चमकदार असे तयार होतात आणि अगदी पातळ, तुम्हाला हवा तेवढा पापड तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने सर्व 1 किलो गव्हाच्या चिकाचे पापड मी इथे लाटून घेतले. आता हे पापड उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. जर कडकडीत ऊन असेल तर 1 दिवसामध्येच पापड व्यवस्थित वाळून तयार होतात. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर घरात पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड वाळवू शकता. मग 2 दिवसाचा वेळ तुम्हाला लागेल. 1 किलो गव्हाच्या चिकापासून इथे बरोबर 95 पापड तयार झालेले आहे. जर थोड्या छोट्या आकाराचे पापड तयार केले असते तर बरोबर 100 पापड इथे तयार झाले असते. इथे हे मस्त पापड तयार झाले. आता हे पापड तळून सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पापड अगदी मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. या गव्हासाठी जो आपण चीक तयार केला होता तो चीक खूप जास्त पातळ करायचं नाही. सुरुवातीला चिकामध्ये पाणी घालायचं नाही. चीक जर खूप पातळ असेल तर मग पातळ चीक वाफवला जातो व्यवस्थित, मात्र त्याचे जे पापड आहेत ते ताटावरून व्यवस्थित निघत नाही, ते चिटकून बसतात आणि मग फाटले जातात. अशा पद्धतीने हे 4-5 पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवलेले आहे. तळल्यानंतर पापड तुम्ही बघू शकता साईज किती मोठी झालेली आहे. मस्त पांढरा शुभ्र पापड तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. बाय बाय.